सध्या मॉलमध्ये गिऱ्हाईक येत नाहीये, याचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला? मुख्य कारण हे की आमच्या मॉलला जे वॉल कंपाऊंड लावलेलं आहे आणि त्याच्या बाहेर जे हॉकर्स आहेत, काय आपल्या मराठीमध्ये टपरी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये स्टॉल म्हणतात, असे स्टॉल धारक आहेत. BMC मॉलने दिलेले आहेत, BMCने दिलेले आहेत. त्यांना ते आठवल्याशिवाय आमच्या मॉलमध्ये गिरायक येऊ शकत नाही, कारण आम्हाला रस्ताच नाही यायला. मी रेवनाथ निवृत्ती गायकवाड 78 बिझनेस पार्कतर्फे विश्वास जनतेचा माध्यमातून आमच्या ज्या समस्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचाव्यात अशी विनंती करतो. 78 बिझनेस पार्क हा मॉल MMRDने 2007 पासून अलॉटमेंट केलेले आहे. ते स्टेशन रोडला आहे, भांडुप स्टेशन वेस्टला. रोडवरनं फक्त 2 मिनिटावर आहे. या मॉलमध्ये असणारी सगळी गाडी, ही गाडी प्रकल्पग्रस्तांची आहेत असं सांगण्यात आलेलं आहे, परंतु हे प्रकल्पग्रस्त कुठून कुठून आलेले आहेत? ऐका, हे प्रकल्पग्रस्त घाटकोपर, अंधेरी रोड, मोरोशी रोड, चेंबूर, JVR रोड, जोगेश्वरी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, कलवा, इथून आलेले प्रकल्पग्रस्त आहेत. आणि असे धरून एकूण आणि LBSचे पण आहेत, भांडूपचे, असे एकूण मिळून 356 गाड्या आहेत. परंतु आता सगळ्या गाळेधारकांना, ज्यांचे रस्त्यामध्ये वगैरे गाळे गेलेले आहेत, त्या सगळ्या गाळेधारकांना इथं अलॉटमेंट दिलेली आहे, शासनानं सगळ्यांना गाळे दिलेली आहे. ओके, मग आता तुमची मुख्य समस्या काय? समस्या आहे की या LBS भांडूप LBS मधल्या माणसांना जे गाळे दिलेले आहेत प्रकल्पग्रस्तांना, PAPला, त्यांनी ते गाळे ताब्यात न घेता गाळ्याच्या मॉलच्या बाहेर भिंतीला लागून जे व्यवसाय ते लोक करतायत, म्हणून ते लोक आतमध्ये गाळे घेत नाहीत. आणि असं त्यांचं म्हणणं आहे की ते गाळे आमचे लहान आहेत, त्यांना मोठे गाळे पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते गाळे आतमध्ये येत नाहीयेत, कारण ते आल्याशिवाय मॉल आमचा कोणत्याही पद्धतीने हा इथं व्यवसाय चालू होऊ शकत नाही. कारण सध्या मॉलमध्ये गिऱ्हाईक येत नाहीये, याचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला? मुख्य कारण हे की आमच्या मॉलला जे वॉल कंपाऊंड लावलेलं आहे आणि त्याच्या बाहेर जे हॉकर्स आहेत, काय आपल्या मराठीमध्ये टपरी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये स्टॉल म्हणतात, असे स्टॉल धारक आहेत. ते MMRDने दिलेले, आपल्या BMC मॉलने दिलेले आहेत, BMCने दिलेले आहेत. त्यांना ते आठवल्याशिवाय आमच्या मॉलमध्ये गिरायक येऊ शकत नाही, कारण आम्हाला रस्ताच नाही यायला. ते फेरीवाले अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? अधिकृत पण आहेत आणि अनधिकृत पण आहेत. त्याच्यामध्ये काय माहिती का, BMCने जे दिलेलं आहे ते अधिकृत म्हणतात बरोबर आहे, परंतु फुटपाथवर कोणते अधिकृत असतात आणि फुटपाथवर देण्याकरता यांना कोणी अधिकार दिलाय? हा रस्ता आहे का जायचा? हा रस्ता आहे, छोटा रस्ता आहे. म्हणजे रस्ता पण व्यवस्थित नाहीये. नाही, कचरा कुंडी होती, कचरा कुंडी हटवून ते आम्हाला एवढी जागा ओपन करून त्यांनी दिलेली. मेन इंटरेस्ट तो आम्ही ह्याच्या पलीकडे तो इंटरेस्ट कुठं पाहिजे मोठी संख्येने लोकांना